राहुल गांधी आज पुण्याच्या दौऱ्यावर येणार आहेत आणि या दौऱ्यादरम्यान पुण्यातील SSPMS या ग्राउंडवर छात्रों की गूंज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमासाठी SSPMS या ग्राउंडवर खास स्टेजही उभारलेला आहे आणि वेगवेगळ्या सोयी सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिलेल्या आहेत। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण थेट जाऊयात। पुण्यामध्ये आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। मनश्री, सध्या कशा पद्धतीचे नियोजन करण्यात आले? सध्या मी त्याच ठिकाणी आहे ज्या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। समोर आपण बघतोय की एक मोठी स्क्रीन लावण्यात आलेली आहे, एक मोठं मैदान पुण्यामधलं या ठिकाणी ठरवण्यात आलेलं आहे की ज्या ठिकाणी असा अंदाज लावला जातोय की हजारोंनी विद्यार्थिनी येतील। प्राधान्यक्रमाने विद्यार्थिनींना या ठिकाणी प्रवेश देण्यात आलेला आहे। समोर आपण बघतोय की सुरुवातीला काही सांस्कृतिक कार्यक्रम देखील होतील आणि हा संपूर्ण माहोल आपण बघतोय। स्टेजवरती सुद्धा आपण बघतोय की तरुणांकडनं वेगवेगळे कार्यक्रम हे सुरुवातीच्या घडीला आयोजित केले जातील। बरोबर 3 वाजता राहुल गांधी हे विमानतळावर पोहोचणार आहेत आणि विमानतळावरून त्यानंतर 5 वाजता ते या कार्यक्रमस्थळी येतील आणि कार्यक्रमाला सुरुवात होईल। खरं तर नोंदणी करण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांची आणि त्यासोबतच अनेक तरुणी अनेक विद्यार्थिनी सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत। वेगवेगळ्या नेत्यांकडनं सध्याच्या घडीला इकडे पाहणी केली जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण बघतोय की सुरक्षा व्यवस्था ही कडेकोट या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। विरोधी पक्षनेते आहेत देशाचे, त्याच्यामुळे कडेकोट अशा सुरक्षा व्यवस्थेमध्ये या ठिकाणी प्रवेश दिला जातोय। जे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांमध्ये काल रात्री इथे बराचसा गोंधळ झाला होता। COP कॉलेजच्या बाहेर सुद्धा बराचपैकी गोंधळ बघायला मिळाला। मात्र त्यानंतर आता वातावरण निवळलं असल्याचं समजतंय। मात्र तरी सुद्धा सुरक्षा व्यवस्था ही चोख ठेवण्यात आलेली आहे। यासोबतच सगळ्यात महत्त्वाचा यामध्ये भाग आहे ते म्हणजे किती तरुणींची यामध्ये संख्या असेल, किती तरुणींचा यामध्ये सहभाग असेल आणि सोबतच काही इथे पोस्टर्स आपल्याला बघायला मिळत आहेत। काही कार्यकर्त्यांकडनं हे पोस्टर, मला सांगा की हे पोस्टर्स कशा पद्धतीने तुम्ही लावलेले आहेत, काय संदेश देऊ पाहता या पोस्टरमधनं? तर वेगवेगळ्या पद्धतीने हे पोस्टर्स या जशा पद्धतीने जेनझींच्या आंदोलनामध्ये हे पोस्टर्स बघायला मिळालेले होते तशाच पद्धतीने आता काँग्रेसच्या या कार्यक्रमात सुद्धा हे पोस्टर्स आपल्याला बघायला मिळत आहेत। विश्वजित कदम या ठिकाणी आपल्यासोबत आहेत। विश्वजितजी, जसं आपण बघतोय की काही पोस्टर्स हे आज या तरुणांच्या गर्दीमध्ये राहुल गांधींच्या सभेमध्ये बघायला मिळणार आहेत। काय वेगळं आकर्षण असणार आहे? कारण यापूर्वी सुद्धा देशामध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारचे कार्यक्रम झालेले आहेत। देखिए, देशाचे नेते आणि देशाचे विरोधी पक्ष नेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी कोटामध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला, प्रयागराजमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात विद्यार्थिनींशी संवाद साधला आणि पुणे हे विद्येचं माहेरघर आहे। महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यातनं विद्यार्थी पुण्यामध्ये शिक्षणासाठी येतात। आज पुण्याचं एक ऐतिहासिक वैशिष्ट्य असं आहे की पुण्यामध्ये आदरणीय सावित्रीबाई फुलेंनी पहिली स्त्रियांसाठी महिलांसाठी शाळा सुरू केलेली होती आणि त्या आदरणीय सावित्रीबाई फुलेंना वंदन करण्याकरता राहुलजींनी हा पुण्याचा संवाद हा फक्त आमच्या विद्यार्थी भगिनींसाठी ठेवला।